जोरदार टाळ्या. त्यानंतर जगताप सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या वरवडे पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडेचे नवनियुक्त असे आमचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्रजी विचारे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. तसेच मी आमच्या प्रशाळेचे पर्यवेक्षक श्री पाटील सर यांना विनंती करतो की या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं पुष्प देऊन हार्दिक हार्दिक स्वागत करावं. आमचे उपाध्यक्ष रामनाथ शेठ आढाव, त्यानंतर आमचे सचिव समीर शेठ बोरकर, त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आमच्या या संस्थेचे सदस्य बाबूशेठ पाटील, त्याचप्रमाणे तुषार शेठ चव्हाण, सर्वेश्वरजी आढाव, अनिकेतजी सुर्वे आमच्या या संस्थेचे संचालक, त्याचप्रमाणे समीर शेठ बोरकर आमच्या संस्थेचे नवनियुक्त असे सचिव, त्याचप्रमाणे शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष हरवणारे असं व्यक्तिमत्व नंदूशेठ बेंद्रे, त्याचप्रमाणे कोषाध्यक्ष आमचे दिवाकर शेठ जोशी यांचं स्वागत झालेलं आहे. सहसचिव आमच्या संस्थेचे संदीपजी सुर्वे, माजी संचालक माजी मुख्याध्यापक आमचे लंबे सर, या सर्वांचं या ठिकाणी आपण पुष्प देऊन हार्दिक हार्दिक स्वागत केलं. त्याचप्रमाणे आमचे कुटुंब प्रमुख म्हणून आमचे जगताप सर यांचं स्वागत या ठिकाणी पाटील सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. यानंतर पर्यवेक्षक आमचे पाटील सर यांचं स्वागत मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र विचारे साहेब यांच्या शुभहस्ते करूया. जोरदार टाळ्या. तसेच ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम परिपूर्ण होऊ शकत नाही असे सर्व म्हणजे तमाम ग्रामस्थ, पालक आणि रसिकप्रेमी या सर्वांचं शब्दसुमनाने जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आणि त्यानंतर आपण मान्यवरांच्या मनोगताकडे वळूया. प्रथमतः सगळ्यांना नमस्कार. आदरणीय नाना विचारे यांना श्रद्धांजली देऊन मी ह्या संस्थेमध्ये दरवर्षी म्हणजे मागच्या 7 ते 8 वर्षापासून इथं आहे आणि ह्या नानांचे जे विचार मी लोकांकडून ऐकलेत तर खंडाळ्यासाठी नानांचे जे विचार आहेत ते सगळ्यांना जोडून चालणारे नाना असे होते. आणि बरेच जण जे म्हणजे नानांबद्दल ॲक्च्युली पुस्तक लिहायला हवं असं संस्थेला मी सूचित करतो आणि प्रत्येकांचे मनोगत असे काही एकत्र करून नानांचे जे चांगले विचार आहेत ते अजूनही आपल्याला जिवंत ठेवायचे आहेत. कारण त्यांनी लोकांना जोडलं आणि प्रत्येकाला काम देत होते, काम देऊन लोकांना कनेक्ट करत होते आणि संस्थेला मोठी उभारणी की मी जेव्हा ऐकलं आहे की सुरुवातीला काही लोक मालगुंडला पायी जायचे आणि ही संस्था त्यांनी उभी केल्यानंतर आपल्या परिसरातल्या लोकांना इथं विद्यार्थ्यांना शिक्षण मिळायला लागलं आहे. तर नानांचे जे काही काम इथं केलेलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि आज ह्या ठिकाणी परत या वास्तूत येऊन छान वाटतंय. मागच्या 5-6 वर्षापासून आम्ही JSW तर्फे फुलाची पाकळी काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करत असतो. एक खंडाळ्यामध्ये एक प्रतिष्ठित संस्था म्हणून आपल्या ह्या संस्थेचं नाव आहे. खंडाळ्यातले वैचारिक लोक आणि त्याचबरोबर राजकीय लोक हे सगळे ह्या संस्थेशी कनेक्टेड आहेत आणि आपले राजकीय मतभेद सोडून ह्या संस्थेला एकत्र उभे राहण्यासाठी सगळे धडपडत असतात. स्पेशली बाबू पाटील, बरेच लोकांचं नाव घेऊ शकत नाही सगळ्यांचं, पण आपल्या पक्षांची भूमिका वेगळी असते. पण ह्या संस्थेमध्ये आल्यानंतर सगळे आपली पक्षांची भूमिका सोडून ह्या संस्था कशी वाढली पाहिजे हे बघून खरंच आनंद वाटतं आणि मग त्यावेळेस यावंसं वाटतं. कारण आम्ही जेव्हा काम बघतो तेव्हा पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका असतात, वेगवेगळे विचार असतात, पण संस्थेमध्ये आल्यानंतर सगळ्यांचे विचार एकच होतात की संस्थेचा विकास कसा झाला पाहिजे आणि हाच विकास आपल्या भविष्याच्या पिढीला मोठा होईल. आदरणीय मंत्री साहेबांनी सुद्धा आता MIDCची घोषणा केलेली आहे आणि भविष्यात जसं आम्ही नेहमी JSW तर्फे सांगतो की आमची कंपन्या 2 कंपन्या इथं आहेत आणि आंग्रे पोर्ट आहेत. तर येणाऱ्या भविष्याच्या पिढीला ज्या नोकऱ्या मिळणार आहेत त्या अजूनही कंपन्या वाढल्यामुळे मिळणार आहे आणि मग आपल्याकडचे रोजगार इथं निर्माण होईल आणि जास्तीत जास्त लोकांना स्थलांतर न करता काही लोक इथे येतील
आणि खंडाळा एक मोठं शहर निर्माण होईल अशी आमची इच्छा आहे. आणि ह्या एरियामधला म्हणजे कोकणामधला एक खंडाळा एक भाग हा अतिशय विकसित भाग झाला पाहिजे अशी आमची म्हणजे इच्छा आहे. JSWची सुद्धा इच्छा आहे. आणि सगळ्या खंडाळ्याच्या म्हणजे त्यांचे कॉस्ट ऑफ लिव्हिंग किंवा त्यांचे जे काही लँड्स आहेत ती कॉस्ट वाढली पाहिजे, त्यांचं राहणीमान उंचावलं पाहिजे आणि इथून मायग्रेशन न होता आपल्याला काम करता येईल. त्यासाठी JSW नेहमी प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी आम्ही नेहमी मदत करूयात. सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा, सगळ्या सन्माननीय अतिथींना परत एकदा शुभेच्छा आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर आमच्या विद्यमान कमिटीच्या माध्यमातून प्रथमतः सर्वांना नमस्कार. उपस्थित सर्व जनसमुदाय आणि उपस्थित सर्वच सन्माननीय पदाधिकारी, आज वरवडे पंचक्रोशी शिक्षक प्रसारक मंडळाच्या या गुणगौरव आपल्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आज या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले चीफ गेस्ट म्हणजे आमचे प्रमुख अतिथी आदरणीय ददीज सर, त्याचबरोबर सन्माननीय आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर विचारे सर, याचबरोबर उपाध्यक्ष सन्माननीय नाथाशेठ आढाव, बाबूशेठ पाटील आणि सन्माननीय सर्वच व्यासपीठावरील पदाधिकारी, आजी माजी सदस्य, आपले शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि सर्वच आपले बच्चे कंपनी. आज थोड्याच वेळात या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आणि त्याचा हा नारळ वाढवून आपण शुभारंभ करणार आहोत. आणि हे करत असतानाच काही दिवसापूर्वीच आपली एक या ठिकाणी दुःखद घटना घडली. या संस्थेचं जे रोपटं लावलं गेलं, या रोपटेचे मुख्य जे अध्यक्ष होते, ज्यांनी खूप वर्ष हे अध्यक्ष म्हणून पद स्वीकारलं, जे आमचे नाना, या आपल्या सर्वांमधून निघून गेले. परंतु त्यांची आठवण ही संस्था नव्हे तर येणाऱ्या परिसरामध्ये सगळ्यांनाच त्यांची आठवणी आयुष्यभर राहणार आहे. आणि सरांनी जसं सांगितलं तसं की हा वृक्षाचा वटवृक्ष आणि त्याचा कल्पवृक्ष कसा करायचा आहे ही जबाबदारी देखील आमच्यावर आहे. कारण आम्ही देखील आता नुकतेच नवनिर्वाचित सदस्य म्हणून आम्ही नियुक्त झालो. शाळेच्या असलेल्या ज्या विचारसरणी आहेत, शाळेच्या असलेल्या ज्या शैक्षणिक ज्याही गरजा आहेत, ह्या आपण या माध्यमातून, या सर्व अध्यक्ष असतील या सर्वांच्या माध्यमातून ही पूर्ण करण्याची जबाबदारी एक संस्थेचे कार्यवाहक म्हणा किंवा सर्वच कार्यकारिणी म्हणा या ठिकाणी नक्कीच काम करणार आहेत. आमची मंडळी आहेत ही बोलण्यापेक्षा कृतीमध्ये काम करायला नक्कीच आदर्श ठेवणार आहेत. आणि हा विश्वास या शाळेच्या गेटमध्ये येताना कोणताही राजकीय किंवा अन्य कोणताही न ठेवता एक शिक्षणाचं धोरण या ठिकाणी ठरवण्याची ही सगळ्यांची आमची एक सत्व परीक्षा का होईना पण ती आम्ही या ठिकाणी नक्कीच पेलणार आहोत. आमच्या अध्यक्षांनी मागील टर्ममध्ये देखील काम केलेलं आहे आणि एक नानांना एक आदरांजली म्हणून ह्या वर्षीचं एक वैशिष्ट्य असं होतं की आमचं संचालक जे मंडळ आहे ते बिनविरोध निवड झालं सर. आणि त्याचमध्ये आमचे जे नानांचे चिरंजीव आहेत त्यांना अध्यक्षीय स्थान आम्ही या ठिकाणी सगळ्या बॉडीने असेल किंवा आमच्या कार्यकारिणीने सदस्यांनी या ठिकाणी नियुक्त करून दिला. एक आदरांजली त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि या अनुषंगाने आज आपण सर्वच या लहान मुलांच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित झालो. खरोखर आनंदाचा क्षण आहे. JSWचं सहकार्य सर कायम आपलं या ठिकाणी असतं, परंतु आता आम्ही देखील काम करतोय. आम्हाला देखील आपल्याकडून एक चांगली भरीव अशी या ठिकाणी तरतूद करून या शाळेचा पाया अजून भक्कम करण्याची जबाबदारी आमच्यासारख्या एक सर्वसामान्य या मंडळातल्या सदस्यांवर राहणार आहे. याची जबाबदारी म्हणून आपण देखील या कार्यक्रमाला उपस्थित झालात. मी मनापासून आपलं या ठिकाणी स्वागत करेन, आपले आभार व्यक्त करेन. आणि संचालक बॉडीच्या वतीने आपण सर्व जे ग्रामस्थ मंडळी आपण आलो आहेत, सगळी जी बाहेरची लांबून मुलं आले आहेत, लोक आले आहेत आणि आपण थोड्याच वेळात या ठिकाणी कार्यक्रम चालू करणार आहोत. आणि त्यासाठी मी सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देईन. संस्थेच्या सर्वच शिक्षक प्रतिनिधी, शिक्षक वर्ग जो आपला आहे हा उत्तमरित्या काम करतोय आणि त्यांना देखील मी या ठिकाणी शुभेच्छा देईन. साऊंड सिस्टमवाले वगैरे असतील, सर्व जे या कार्यक्रमाला हातभार लागला या सर्वांचे मी संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार या ठिकाणी मानेन. आणि मला 2 शब्द या ठिकाणी एक बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानेन. इथेच थांबेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वागत करावं, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, कारण सरांच्या मार्गदर्शनाखाली सगळं आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय श्री अनिल ददीज साहेब, सहव्यवस्थापक CSR विभाग JSW, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विचार साहेब, उपाध्यक्ष आढाव साहेब,
संस्थेचे सचिव समीर शेठ बोरकर, संस्थेचे सहकार्यवाह सुरेशसाहेब, कोषाध्यक्ष दिवाकर जोशी साहेब, सदस्य विचारे सुभाष दादा विचारे साहेब, सदस्य तुषार सावंत साहेब, सदस्य मोहित साहेब, सदस्य अनिकेत सुर्वे साहेब आणि बाबूशेठ पाटील नियोजन समिती सदस्य, या सर्वांचं या शैक्षणिक संकुलामध्ये हार्दिक स्वागत करतो. आता याच्यामध्ये मुख्याध्यापक म्हणून काही भाग सांगणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये गेल्या वर्षी शाळेचा 10वीचा निकाल असेल किंवा 12वीचा निकाल असेल, अगदी आपला 100% लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही दृष्टीनं म्हणजे गुणात्मक असेल संख्यात्मक असेल या दोन्ही दृष्टिकोनातून आपला निकाल चांगला आहे. शिवाय आपल्या ज्या वर्गखोल्या आहेत सर्व वर्गखोल्या डिजिटल आहेत. त्याच्यामध्ये सर्व क्लासमध्ये TV विथ प्रोजेक्टर असं सगळं आपलं डिजिटल क्लासरूम आहे. शिवाय आपल्या शाळेचं क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय उत्तुंग असं यश मिळालेलं आहे. शिवाय ज्या बाह्य परीक्षा असतात, मग स्कॉलरशिप असेल, NMS परीक्षा असेल, त्यामध्ये सुद्धा आपल्या शाळेनं उत्तुंग असं यश मिळवलेलं आहे. शिवाय याच्यामध्ये आणखी सांगायचं म्हणजे आज सांस्कृतिक कार्यक्रम जो आहे त्यासाठी आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हणजे सामूहिक असा सहभाग घेतलेला आहे. मुलांचं इकडे तिकडे प्लस मायनस होऊ शकतं, पण सर्वांनी त्यांना प्रोत्साहन देऊन टाळ्या वाजवायच्या आहेत. शिवाय त्यांच्या करिअरसाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत. पुन्हा एकदा मी सर्वांना सांस्कृतिक विभागासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येथे उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. श्री अनिल दलित सर, CSR हेड JSW यांच्या सुद्धा
जमतील आया बाया गो सारी गावा गो गुल्लालानी बसतील पाय गो माझी पालखीनं बसलही आय पालखीला खांदा लावाला जमली ही पोरा डोंगर भरलाही काय गो माझी पालखीनं बसलही आय गो आई तुझं माझं नात सांगू कसं चांद सूर्या विनाच सनाय गो माझी एकच एक विराय गो आई तुझं माझं नात सांगू कसं फुल पाना विना जगनाय गो माझी एकच एक विराय गो माझं सुख विसार मौले तुझ गह माझे तुझे विनाई तुझ्या हृदयात कोरग हाय आम्हा फिकीर कशाची नाय रो माझी एक विरा पाठीशी हाय आम्हा फिकीर कशाची नाय रो माझी एक विरा पाठीशी हाय एकला विठुरायाला संसार पेला
माझा कंपाऊंडर मेकॅनिकल कसा म्हणतोस? सॉरी मी ओळखलंच नाही तुम्हाला. तर माझी ऑफर ऐकायची आहे. 200 रुपयात सगळ्या आजारून इलाज. 200 रुपयात सगळ्या आजारून इलाज. इलाज झाला नाही 1000 रुपये परत. इलाज झाला नाही 1000 रुपये परत. या डॉक्टरला उकळून आली. आपला डॉक्टर काय म्हणाला? 200 रुपयात सगळ्या आजारून इलाज. काय तेवढंच तर लागताय. कंपाऊंडर 10 नंबरची बॉटल ना. डॉक्टर हो डॉक्टर आहे पेट्रोल आहे बघा. आली की नाही जाऊ काढा 200 रुपये. या डॉक्टरने मला परत फसवलं. आता बघा मी कसं द्यायचं. डॉक्टर देऊ हा काय झालंय? डॉक्टर मला ना आठवणच नाही राहत. आठवणच करत हे घ्या 1000 रुपये. हे तर 200 रुपये बघा. आली की नाही नंतर काढा 200 रुपये. या डॉक्टरने मला परत फसवलं. डॉक्टर देऊ हा काय झालंय? डॉक्टर मला ना आठवणच नाही राहत. कंपाऊंडर 10 नंबरची बॉटल आहे. नको पेट्रोल आहे बघा. आली की नाही आठवण काढा 200 रुपये. या डॉक्टरने मला परत फसवलं. आता बघा डॉक्टर देऊ हा काय झालंय? डॉक्टर मला ना पोट दुखतोय. पोट दुखतंय? कंपाऊंडर जरा ती करवत ना. नको माझं पोट ओके आहे. ओके आहे ना? ओके आहे ना? काढा 200 रुपये. श्री गणराज श्री गणराज श्री गणराज श्री गणराज श्री गणराज श्री गणराज श्री गणराया गणराया ताराया यावे धावनी. गणराया ताराया यावे धावनी. गणराया ताराया यावे धावनी. यावे धावनी देवा यावे धावनी रे. यावे धावनी देवा यावे धावनी. गणराया ताराया यावे धावनी. गणराया ताराया यावे धावनी. गणराया ताराया यावे धावनी. तुझ्या गणाची आवड मजला. तुझ्या गणाची आवड मजला. शरण मी गणराजा तुझला. शरण मी गणराजा तुझला. शक्ती बुद्धिया संग तुझ्या रे. शक्ती बुद्धिया संग तुझ्या रे. रिद्धी सिद्धीला सोनिया ताटी रत्नाचे दिवे माईकाच्या वाटी. जय देवी मंगळागौरी. चंद्रबाई खेळूया मंगळागौर. खेळूया मंगळागौर. खेळूया गौराईचा खेळबाई आनंदात नाचू गाव मंगळागौर. खेळूया पाणी लटाक पाणी लटाक पाणी.
अहो मॅडम तुम्ही या ना. प्राचीला बरं वाटत नाहीये. अरे बापरे, काय झालं? काळजीचं कारण नाही. प्राची पहिल्यांदाच शहाणी झाली. माझ्या परीने मी मार्गदर्शन केलंच आहे. आता तिला तुमच्या मायेची गरज आहे. येते मी. ताई, पोटात खूप दुखतंय. घाबरू नकोस. प्रत्येक बाईचं आयुष्य नव्याने सुरू होतं जेव्हा ती वयात येते. आणि तू आता वयात आलीस. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. पाठ दुखते, ताप आलाय. काय मी सांगू काय झाले, का तुला सखये नाहणे आले. मायही सांगे अर्थ मायेचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. मुलगी एकदा नाही तर 3 वेळा जन्म घेते. एकदा आईच्या पोटातून, एकदा ती आई होते तेव्हा. पण तिसरी आणि महत्वाची वेळ म्हणजे ती आई होण्यास सक्षम होते तेव्हा. बाहुली होती खेळ खेळाया, नाहली मोठी तोहली काया. गंधवे सारा गंध जाईचा, जाणवे आता वेगळे काही, जाणवे आता वेगळे काही. रंगल्या साऱ्या या दिशा नाही, मास कोणाचा रोज रातीचा. हे एक सुंदर वरदान आहे जे फक्त स्त्रियांना मिळतं. आई बाबा, मी शाळेत पहिली आले. आई कुठे आहेस तू? आज आपल्या प्राचीला पाहायला पाहुणे मंडळी येणार आहे. जा तयारीला लागा. अहो पण किती लहान आहे ती. बाई माणसांना जेवढं सांगितलं जातं तेवढंच करावं. निघा. ऐकलंस ना बाबा काय म्हणाले? मी नाही जाणार तुम्हाला सोडून. समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही. सुन्या सुन्या मनामध्ये सूर हलके, नव्या जुन्या आठवणी भास परके. दारी सनईचे सूर गाते मनी हूर हूर चाले विरहाचा पुढे वारसा. हळदी रे सजली नसशील ना सासरी माया करायला. मुलगी म्हणून जन्माला येणं हाच आपला गुन्हा आहे. कसं सांगू, कसं शिकवू तुला? विद्याबलं दैवबलं
संधी पाहून कोंढाणा किल्ला घ्यावा ताब्यात कोंढाणा किल्ला घ्यावा ताब्यात कोंढाणा किल्ला घ्यावा ताब्यात अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात जिजाबाई वदल्या राजगडात जिजाबाई वदल्या राजगडात ओ राजे ओ धीर राजे ओ दीदी ओ राजे ओ धीर राजे ओ दीदी शिवबा कोंढाण्यासारखा बलकट किल्ला मुघलांच्या अतिशने बरे नव्हे ही आपली अस्मिता आहे प्रणाम केला मातेला प्रणाम केला मातेला आमंत्रण दिलं सर्वांना सर्व मावळे लागले कामाला शेलार मामा होते संगीला एवढ्यात रायबाच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला परतीचा निरोप पटविला हाताना दिला तुम्ही लगीन कार्याला आम्ही जातो बघा लढाईला ओ राजे ओ धीर राजे ओ दीदी ओ राजे ओ धीर राजे ओ दीदी ओ राजे ओ धीर राजे ओ दीदी तानाजी माळुसरीने हे कळताच ते काय म्हणतात आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाने लढायला द्यायचं हे कदापि शक्य नाही तानाजीने तिळा मणिपण आणि दिले बघा वचन आधी करू लग्न कोंढाण्याचे नंतरच लग्न रायबाचे घ्यावे ऐकून एवढे आमचे घ्यावे ऐकून एवढे आमचे कोंढाण्याचे उंच शिखर कोंढाण्याचे उंच शिखर रात किरकिर मोठी अवघड गडावर जावे तरी कसे गडावर जावे तरी कसे गडावर जावे तरी कसे टाकावे कोणी कडून फासे टाकावे कोणी कडून फासे टाकावे कोणी कडून फासे एवढ्यात तानाजीने आपल्या पॅटर्नने एक घोरपड बाहेर काढली त्या घोरपडीचं नाव काय माहितीये यशवंती चाल घोरपड बांधली दोरीला यशवंती कुंकू वाहतो तुला आज यावे आमच्या मदतीला गड येईल आमच्या हाताला वचन दिले आम्ही राजाला तुम्हाला चढते वरतीला जागा होती स्वाभिमानाला असे करून चढले कोंढाणा चढले कोंढाणा धीराजी चढले कोंढाणा धीराजी चढले कोंढाणा धीराजी त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान नावाचा एक राजपूत होता हे उदयभाण्या कोण तानाजी हा तुझा बाप तानाजी तू इथे काय करतोय शिवसेने दिल्लीला चल मुजरा कर तुला किल्लेदार करतील अरे हट दिल्लीला मुजरा करण्याची हलकत जात मराठीची नाही मोडेन पण वाकणार नाही तेव्हा तानाजीने वार बघा केला तानाजीने वार बघा केला उदयभान बघा चौतळला उदयभान बघा चौतळला पलटवार बघा त्यानं केला पलटवार बघा त्यानं केला तानाजीच्या तोडला ढालीला तानाजीच्या तोडला ढालीला कमरेचा काढून शेला कमरेचा काढून शेला उदय भान केली साधला तानाजीच्या तोडला ढालीला रक्ताने वीरण आलेला रक्ताने वीरण आलेला रक्ताच्या थारोळ्यात तानाजीला बघून 80 वर्षाचे शेलार मामा उदयभाण्यावर धावून गेले मामांनी मारलं उंडण्याला मामांनी मारलं उंडण्याला मामांनी मारलं उंडण्याला छातीवर मामा बसलेला छातीवर मामा बसलेला दातांना फोडलं नरडीला दातांनी फोडलं नरडीला सपा सपा करते वाराला सपा सपा करते वाराला उभं चिरलं उदयभाण्याला उदयभाण्याला धीराजे उदयभाण्याला धीराजे उदयभाण्याला धीराजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की